वेलकम टू डे 36 आउट ऑफ 100. माहेरी आल्यावर किती सुख असतं ना. आईने फ्रुट्स कट करून दिले होते खायला आणि आमचा लकी आम्हाला खूप मदत करतो भाई. त्याला हॅट्स ऑफ आहे. ते लेकरू इतकं गोड आहे ना. फार गुणी लेकरू आहे आमचा लकी. मी मुंबईवरून येताना हळद घेऊन आले होते आणि आईनंच सांगितलं होतं, की यार लकीला हळदीचं लोणचं खायचं आहे. आधी बनवलेलं संपलं. सो तू ओली हळद घेऊन ये, मग आपण आल्यावर लोणचं बनवूया. आणि मी लिंब पण आणले होते पैठणवरून. आमच्या पैठणच्या घरी लिंबाचं झाड आहे. माझे सुद्धा हात इथे पिवळे झालेले तुम्हाला दिसताय. लकीने आणि मी हळद खिसली, मी हळदीचे छिलके काढले आणि आई लिंबे चिरत होती आणि इकडे आई तुम्हाला रेसिपी सांगत आहे. मीठ, साखर आणि हिंग. हे मेथ्या. मेथ्या आधी तेलात तळून घेतलेल्या होत्या आणि मग मिक्सरवरती बारीक करून वाटून त्याच्यामध्ये घातलेल्या होत्या आणि त्याच तेलामध्ये हिंग सुद्धा टाकलेला आहे आणि तेच तेल आता आपल्याला या लोणच्यामध्ये ऍड करायचं आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी या लोणच्याची रेसिपी शेअर केलेली आहे, पण आता परत एकदा म्हणजे करते. देवाचं नाव घेऊन लोणचं कर. देवाचं नाव घेऊन का? काय माहिती, मग चांगलं होत असेल, खराब होत नसेल. आपल्या लोणची शक्यतो खराबच होत नाही. हो ना, आपले आई आपला रेकॉर्ड आहे आपला लोणचं आजपर्यंत कधीच खराब नाही झालेलं. होतच नाही. माझ्याच आहे. त्याला मीठ जास्त आहे. लोणच्याला मीठ भरपूर घातलं. असं पण नाही ना की आपण अगदी अति घालतो, आपल्या चवीच्या ह्याच्यानुसारच. पण तरी सुद्धा उचलून मीठ असलं की लोणचं खराब होत नाही. वा, भरणी भरल आई बहुतेक का नाही. The art and the artist is my mom. आईनं लोणच्याची सांगितलेली ट्रिक नक्की लक्षात ठेवा आणि बघा आईनं जेवढं सांगितलेली बरोबर तेवढीच भरणी भरलेली आहे आणि अप्रतिम झालेलं आहे हे लोणचं. आणि मग रात्री मस्त मी आणि लकीने थोडेसे फटाके फोडले, रॉकेट वगैरे उडवलं आणि आम्ही दोघेही दुसऱ्या दिवशीची वाट बघत होतो, कारण सकाळी मॉर्निंगला दिदी येणार होती आणि संध्याकाळी ताई येणार होती आणि बाळही येणार होतं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लव्ह यू ऑल.